आज आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी आणि मोठ्यांच्या नाश्त्यासाठी एकदम पौष्टिक, रंगीत आणि स्वादिष्ट पालक बीट आलू तिरंगी पराठा. पराठा दिसायलाही सुंदर आणि खायलाही अप्रतिम आहे. जर तुम्हाला ही रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपण तिरंगी पराठा करणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण कणिक 3 रंगामध्ये मळून घ्यायचे आहे. हे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये हळद अर्धा चमचा घालायची, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मीठ, तुमच्या चवीनुसार मीठ घ्या, आणि कोथिंबीर घालायची आहे. आणि हे सर्व मळून घ्यायचं आहे. हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपला हा गोळा आहे तो मळून झालेला आहे. थोडंसं तेल लावून तो झाकून ठेवायचा आहे. आता दुसऱ्या रंगाचा आपण गोळा तयार करणार आहोत. इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि पालक धुवून स्वच्छ घेतलेले. हे सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे आहे. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड, थोडंसं मीठ घालत आहे, आणि अर्धा चमचा धनेपूड. आणि हे वाटण जे आपण पालक, मिरची, आलं, लसूण हे सगळं घेतलेलं आहे. आणि मिक्सरमधून ते थोडंसं ते पाणी मी काढलेलं आहे ते आता एकसारखं मळून घेऊया. हे सगळं एकसारखं असं मळून घेऊया. अशा पद्धतीने ही मळून झालेली आहे. आणि तेलाचा हात आता ह्याला लावूया आणि 15-20 मिनिट हे पण झाकून ठेवूया. मिक्सरमध्ये आता आपण बीटचे तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धा बीट आहे, त्याची स्वच्छ धुवून साल काढून त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे पुन्हा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, मीठ अगदी थोडेसे टाकलेले आहे, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा तिखट, कारण आपण मिरच्या पण पालकामध्ये घेतलेल्या आहे. सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये हा पल्प घालूया. हळूहळू थोडा थोडासा घालायचा आहे. जास्त घट्ट ठेवायचं नाहीये, जास्त पातळ ठेवायची नाहीये. कणिक व्यवस्थितरित्या याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. अशा रीतीने हे मळून झालेलं आहे. आता तेलाचा हात घेतलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित आता हे पण एक 10 मिनिट झाकून ठेवूया. इथे 2 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत. यामध्ये आले, लसूण, कोथिंबीर आणि मिरची अगदी थोडीशी टाकलेली आहे, तो ठेचा घेतलेला आहे. गरम मसाला एक अर्धा चमचा घातलेला आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. सगळ्याला ते आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट लागायला हवी. आता यामध्ये कांदा आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, आणि कोथिंबीर आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. अशा रीतीने हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपलं आतलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या मुलांना खूप आवडेल हे. अशा पद्धतीचे हे आपले 3 गोळे झालेले आहेत. आपण हळद घालून थोडेसे मसाले घालून कणिक मळलेली आहे गव्हाची, पालक पेस्ट घालून कणिक मळलेली आहे, आणि बीट बारीक करून आपण कणिक मळलेली आहे. याच्यामध्ये थोडासा पालक मी अजून बारीक करून घातलेला आहे, कारण हिरवा रंग येण्यासाठी. याच्यासाठी तुम्ही जर पालक पाण्यातून काढलात उकळत्या आणि त्याची पेस्ट जर करून ह्याच्यामध्ये घातली तर आणखीन हिरवा डार्क कलर येतो. आता आपण काय करूया, ही अशी लांबट गोळी करून घेऊया. अशा 3 लांबट गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या 3 एकत्र अशा जोडायच्या आहेत. आपण केसांची वेणी घालतो ना त्या पद्धतीने. आणि हे अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. थोडक्यात वेणी घालायची आहे. हे तुम्ही करत असताना मुलांना दाखवा रेसिपी. बघा बाळांनो, तुमच्यासाठी मी असा पराठा करत आहे. हे बघूनच त्यांना छान असे इंटरेस्टिंग वाटेल आणि कधी एकदा भासतेस आणि मला देतेस असं होऊन जाईल. अशा पद्धतीने छान वेणी तयार झालेली आहे.
बघा किती छान दिसते. आता आपण काय करूया, ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. असे 3 गोळे करूया आपण. हा पण पराठा लाटायचा आहे. करताना पण छान असं गोल करूया आपण, जेणेकरून आपली चपाती लाटू किंवा पराठा करू ते पराठ्यावरती सगळे कलर येतील. अशा पद्धतीचा तो करून घेऊया. थोडेसे पीठ घेऊया लाटताना, जास्त नाही, थोडेसेच घ्यायचे आहे. आणि आता आपण हा पराठा लाटूया. चपाती लाटून घेऊया. याला आपण थोडेसे तेल लावूया, थोडेसे पीठ भरभरूया आणि जो भाजीचा गोळा केलेला आहे तो याच्यावरती भरून घेऊया. बरोबर मध्यभागी असं मी ते सारण भरून घेतलेलं आहे आणि चौकोन घेतलेलं आहे, कारण आपण हे असं मुडपणार आहोत. कडून अशा पद्धतीने हे मुडपणार आहोत. याच्यावरती पुन्हा आपण जरा थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे थोडंसं असं याच्यावरती पीठ भरभरायचं आहे. आता पुन्हा हे जे केलेलं आहे हे पुन्हा याच्यावरती असं बसवायचं आहे. थोडेसे असे लाटून घेऊया. अजून पुन्हा याच्यावरती तेल लावायचं आहे. पुन्हा याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे असं इथे दुमडायचं आहे आणि हे आहे ते इकडे असं करून घ्यायचं आहे. कोणी असा तिरंगी पराठा होत आहे. थोडंसं मी पीठ लावलेलं आहे याला आणि हा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो चौकोन असा लाटून घ्यायचा आहे. गोल जरी लाटला तरी सुद्धा चालू शकेल. अशा रीतीने पराठा हा आपला लाटून झालेला आहे. थोडासा जाडसरच ठेवायचा, कारण आतमध्ये भाजी आहे. आता आपण हा पराठा भाजून घेऊया. तव्याला थोडेसे तेल लावून घेऊया. शिस्तीत टाकायचा आहे. गॅसच्या मंद आचेवरती आपण तो भाजण्याचा प्रयत्न करूया. पराठ्याला आपण वरून पण थोडंसं तेल लावूया. पराठा हा पौष्टिक आहे मुलांच्यासाठी आणि आकर्षक पण आहे. फक्त आईनी काय करायचं, पराठा तयार करते वेळी मुलांना आपल्याजवळ बसवून ठेवायचं आणि आपण रेसिपी कशी करतो आहे हे दाखवायचं, म्हणजे त्यांना ते खाताना खूप इंटरेस्टिंग वाटेल. केसांची वेणी कशी घालतो तशी कणकीची वेणी घातलेली आहे. बटाटा भरलेला आहे आतमध्ये कसा, मुलांना छान वाटेल ते पाहायला. इथे तेल तुम्ही कमी लावलात तरी चालू शकेल, किंवा इथे मुलांच्यासाठी घरातलं साजूक तूप लावलात तरी अजून पौष्टिक होईल ते. अशा पद्धतीने हा पराठा खमंग असा खरपूस भाजून झालेला आहे. गॅस मध्यमच असू दे. हा पराठा आपण काढून घेऊया. छान पद्धतीचा तो तिरंगी पराठा झालेला आहे. हे अशा पद्धतीचे पराठे झालेले आहेत, अगदी असे मऊसूत झालेले आहेत. हे पहा, रंगीत आणि छान आतमध्ये बटाटा भरलेला आहे. अशा रीतीने हा छानरित्या पराठा झालेला आहे. आतमध्ये छानपैकी सारण आहे बटाट्याचं. हे पहा, हे असं बटाट्याचं सारण भरलेलं आहे आणि अगदी मऊसूत असा तो पराठा झालेला आहे.